शेजारी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष. आपण वांगणी येथे जी काही माध्यमिक विद्यालय शाळा आहे या शाळेमध्ये आलेलो आहे आणि एक विद्यार्थिनीचा हलगर्जीपणामुळे जो काही मृत्यू झालेला आहे या संदर्भात आपण या शालेय आवारात आता सध्या सर्व हे कर्मचारी आणि तसेच जी काही आहे आणि आश्रमशाळा पीठ दाखवलं पण इकडं जे आहे ते तर वांगणी परिसरात आहे की पेठ परिसरात म्हणजे आम्हाला असं कळत नाही का नगरपंचायतमधून येते का ग्रामपंचायतमधून येते ही शाळा. तर सदर अजूनही याचा उलगडा पडलेलाच नाही आणि ज्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात ज्या काही गोष्टी सामने निदर्शनास आल्या तर ह्या विद्यार्थिनी जी पूजा वरते तर हिचा जो काही मृत्यू झालेला तर पाणीसुद्धा येथील जे पाणी आहे ते पाणीसुद्धा खूप खराब आहे आणि विद्यार्थ्यांची गैरसोय आहे. टॉयलेटची सुद्धा सोय इथे नाही आणि ह्या सर्व गोष्टी संबंधित जे काही कर्मचारी आहेत यांना सर्व विचारले असता उडवाउडीचे उत्तरं. शालेय समिती आहे, समिती स्थापन केली, त्या समितीचाही पाठपुरावा यांच्याकडे आढळून आलेला नाही तरी. आणि दुसरा विषय असा आहे का जी विद्यार्थिनी पूजा वरते जिचा मृत्यू झालेला आहे ह्या विद्यार्थिनीच्या जी काही जीवितहानी झालेली आहे तर सर्वस्व जबाबदार जितकी शाळा आहे तितकी जी काही शालेय समिती आहे ती सुद्धा तितकीच जबाबदार आहे. तरी त्या विद्यार्थिनीला न्याय मिळावा अशी आमची सर्व पत्रकार संघटनेची विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. धन्यवाद. सोपान पवार. पेठ तालुक्यातील मराठा विद्या परिसर संचालित शासकीय आश्रमशाळा हल्ली वांगणी येथील 12वीची विद्यार्थिनी पूजा रमेश वरठे वय 17 विद्यार्थिनीच्या मृत्यूचे तालुक्यात खळबळ. ही विद्यार्थिनी 12वीला शिकत असताना नॉर्मली लूज मोशन त्या दरम्यान ही घटना घडली आणि हे सर्व बघता आपण मुलांना राहण्यासाठी किंवा टॉयलेटची सुविधा ह्या पद्धतीने असेल अस्वच्छ म्हणून ह्या सर्व घटना घडतात. आजाराला निमंत्रणाचं कारणसुद्धा हेच एक असू शकतं. मुलांना ज्या काही सोयी सुविधा पाहिजेत त्या ह्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यात नाराजगी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. पाणी बघितलं दूषित पाणी, विद्यार्थ्यांकडून टाकीची स्वच्छता करून घेतली जाते आणि सफाई कर्मचारी जे आहेत किंवा जे काही कर्मचारी त्यांचासुद्धा तितकाच हलगर्जीपणा आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छता जी पाण्यामध्ये पाहिजे ती दिसून आली नाही. हे पाणी आपण बघा किती घाण आहे. टॉयलेटला सुद्धा हेच पाणी, जेवणा खावण्यासाठी हेच पाणी, आंघोळीसाठी हेच पाणी. पाणी किती दूषित आहे हे दिसून येतं. प्रत्यक्ष पूर्ण शेवाळलेलं गाळाचे पाणी आहे. विद्यार्थ्यांकडून आम्ही चौकशी केले. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की आम्हाला हे सर्व स्वतः धुवावं लागतं, स्वच्छता करावी लागते. मग येथील कर्मचारी करतात काय? हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि या सर्व कारणातून जे काही विद्यार्थी आजारी पडतात किंवा आजाराचं निमंत्रण आपण म्हणतो त्या ह्या सर्व गोष्टीतून घडतं आणि आम्ही स्वतः ह्या ठिकाणी भेट दिली, बघितलं आणि हे सर्व आपण प्रत्यक्ष बघता येथील जे काही कर्मचारी आहेत ते स्वतःवर कुठलीही बाजू न घेता उडवाउडवीचे उत्तरं देऊन मोकळे होतात. मग आपण आदिवासींनी अशा शाळेत, अशा आश्रमशाळेत विद्यार्थी टाकावेच का? हा पण एक मोठा मुद्दा आहे. पाण्याची तर गैरसोय आहेच, त्याशिवाय मला असंही वाटतं का विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी पाणी पाहिजे, पिण्यासाठी ॲरो किंवा फिल्टरचं पाणी पाहिजे, ह्या कोणत्याही सुविधा नाही. धन्यवाद. सोपान पवार. बघा आपण जिल्हा परिषद शाळेत सुद्धा मुलांना सर्व व्यवस्थित खाली बसून वाढलेलं जातं. जी काही स्वयंपाक असतो तो त्यांच्या ताटापर्यंत जातो. इथंही वेगळं आहे. सर्व मुलं हातात ताटं घेऊन आणि एका लाईनीत जर उद्या सांडलं अंगावर पडलं तर याला जबाबदार कोण?
आता कधी घेतला पालक मेळावा तुम्ही? ती समिती स्थापन करताना जो पालक मेळावा घेतला त्याची आम्हाला प्रोसिडिंग दाखवा. मागचा पालक मेळावा कधी घेतला तो बघावा लागेल. पण आता या पुढचा जो पालक मेळावा जाऊ द्या, ही प्रोसिडिंग आम्हाला दाखवा ना तुम्ही स्थापन करताना कशी काय स्थापन केली. आणि ह्या बाकीच्या गोष्टीला हे लोक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. याच्यामुळे सर्व इथे झालेले. जबाबदार आहे ते. सर तुम्ही कधी आलेत? तुम्ही समजा समितीमध्ये नाव देतो. 1.5 महिना. मग तुम्ही आल्यानंतर तुम्ही एकही समितीची मीटिंग बोलवली नाही का? मीटिंग एकही बोलवली नाही? एक बोलवली होती कार्यक्रम. प्रोसिडिंग घ्या सर त्याचं. तुम्ही काय काय म्हणते? तुम्ही आले तर प्रोसिडिंग तर दिलं पाहिजे ना. ही पहिली प्रोसिडिंग दाखवा ना. हा. कशी काय स्थापन झाली, समाधान कशी झाली, कधी स्थापन झाली. सभा ते पत्र दे ना संस्थेकडनं. हा, तुझं नाव काय आहे? किती आहे तू? मराठा विद्यापीठ शाळेमध्ये पिठात. आणि कोणतं गाव आहे तुझं? उंबुर्णे. हे जे पाण्याची टाकी दिसते, ही पाण्याची टाकी याच्यातनंच पाणी पिता का तुम्ही? आणि शौचालय वगैरे टाकीचं पाणी जर नेतात तर याच टाकीतून नेतात? अरे प्यायला पण पाणी हेच वापरत आहे का? कितीला आहे तू? 9वीला आहे. आणि टाकी किती जण साफ केली जाते महिन्याला? कोण टाकी साफ कोण करतं? विद्यार्थी साफ करता. मागच्या वेळेस किती तारखेला टाकी साफ केली तुम्ही? कोण कोणी केली? तुम्ही केलते? किती आहेत तुम्ही? प्रत्येक पालकांनी विचार करावा की जिल्हा मग परिषद तुमचे जे शाळांमध्ये शिपाई तुम्हाला किंवा या जे विद्यार्थ्यांना काही, जेवायला कसं देतात, कामगार आणि आहेत, ही कर्मचारी, शाळेमध्ये ते नाही जेवायला करत. कसं देतात, तुम्हाला तर हा करायला विचार होता. करावा. हो का? कारण आपले मुलं हे कुठं शाळा शिकतात, त्यांना सुविधा काय आहे याचा खूप बिनधास्त मोठा बोलायचं, महत्त्व आहे. घाबरायचं नाही. धन्यवाद. हो का? पातेली घासाई वगैरे लावतात का तुम्हाला? नाही. झाडू मारायला तुम्हालाच. बरं, बाहेरचे पोरं येतात पट्टवाळके इकडं? येत असतील तर नावं सांगा. नाही येत? बर, आता जी ही घटना घडली विचारा. तुम्हाला माहित आहे का? आपल्या इथले 12वीची कला शिक्षक असले एक विद्यार्थ्यांनी पूजा वर्षे तिचा मृत्यू झालेला आहे. माहिती आहे तुम्हाला? ती कशामुळे मारली ती माहिती आहे का तुम्हाला? काही आजार होती? किती दिवसापासून आजार होती काही माहिती आहे तुम्हाला? तिला जुलाब व्हायचं असं कळालं आम्हाला. जुलाबाने ते वारली असं सांगतात. म्हणजे पाणी दूषित असल्यामुळे त्याच्या अगोदरपासून घरी घेतली का काही कोणाला माहिती आहे का? नाही ना? ओके. जेवण झाले तुमच्या समोर? आता होती. डोकं दुखतं, त्यानुसार मी तिला एक पॅरासिटामॉलची गोळी दिली आणि सोमवारी सकाळी तिने मला काय सांगितलं की मॅडम जुलाब होतो. मी नाश्ता खाऊ घातला, तिला एक गोळी दिली फुराची जी जुलाब बंद होण्यासाठी 100 mg ची. ते दिल्यानंतर मी तिला दवाखान्यात घेऊन गेली. ती स्वतः माझ्यासोबत आली, चालत आली, व्यवस्थित आली. चालत गेले? हो, व्यवस्थित. दवाखान्यात व्यवस्थित ती बसली. तिचे कोणीतरी नातेवाईक होते, त्यांच्याशी ती बोलली पण. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे चेक केलं. डॉक्टरांनी दिल्यानुसार ट्रीटमेंटनुसार तिला सलाईन सांगितली. डॉक्टरांनी ऍडमिट नव्हतं सांगितलं, फक्त सलाईन लावायची. मग त्यानुसार मी मागच्या वॉर्डमध्ये घेऊन गेली. सलाईन लावल्यानंतर तिला असं ताप आला, थंडी बाजून आली, पांघरायला गेली. मग त्यांनी सलाईन काढून घेतली आणि त्याच्यानंतर थोडा वेळ थांबवलं आणि इंजेक्शन दिलं. आणि इंजेक्शन दिल्यानंतर तिला रिॲक्शन झालं. मग त्यांनी मला सांगितलं की मॅडम आता पुढची ट्रीटमेंट तिला नाशिकला द्यावी लागेल. मग त्यांनी मला ॲम्ब्युलन्स दिली 108 आणि लगेच त्वरित त्यांनी मला पाठवलं. मग मी ती मुलीला घेऊन आणि नाशिकला निघाली. आणि 108चे डॉक्टर होते ते उंबराळ्यातून बसले. त्यानुसार मी सिव्हिलला घेऊन गेली. तिथे घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी मला सांगितलं की ती जी उलटी आली होती तिने ते बाहेर न काढता आतल्या आत दाबली आणि त्याच्यामुळे ते श्वसन नलिकेत अडकलं. त्याच्यामुळे थोडंसं ती जास्त क्रिटिकल झाली आणि त्याच्यानुसार सध्याची ट्रीटमेंट चालू होती. आम्हाला असं विचारायचं, ओपिनियन रिझर्व ठेवलेलं आहे विसरासाठी. विसराचा जो रिपोर्ट आला की त्याच्यानंतर ते ओपिनियन देतील की कॉज ऑफ डेथ काय आहे. विसरा रिझर्व आहे का? रिझर्व किती दिवस लागतील सर त्याला यायला? साधारणतः 15 दिवसाच्या वर लागतात. किर्लोस्कर मॅडम आणि पुढील तर सर दोघं पण होते सर पीएमच्या वेळेस.
मी स्वतःहून त्यांनी कॉज ऑफ डेथ दिलंच नाही. ओपिनियन रिझर्व फॉर मिश्रा एवढं. सर पण माझा एक असा प्रश्न होता, आम्ही त्या मॅडमशी पण बोललो जे अधीक्षिका होते, हो हो हो. साधे लूज मोशननी पेशंट दगावतोच का? नाही मग मी तुम्हाला तेच सांगितलं ना. तर पुढील रजिस्टर कसं उपलब्ध होईल काय ते मुख्याध्यापकांनी मला आश्वासित केलेलं आहे. आणि त्यांची जी शाळा व्यवस्थापन समिती ही त्यांच्या डायरेक्ट मराठा विद्याप्रसारक मंडळाकडून नियुक्त केलेले आहे. बरोबर. किती वर्षासाठी? 27 पर्यंत 30 एप्रिल 2027 पर्यंत त्यांनी नियुक्ती केलेली आहे त्यांची शाळा व्यवस्थापन समितीची. समिती बोगस वाढत नाही तुम्हाला? त्याची पूर्णपणे चौकशी करून मी आपणास सांगतो. आता ते त्यांच्या संस्थेचा विषय आहे. त्यांनी कोणत्या धर्तीवर शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली ते पण बघणं, चौकशी करणं आवश्यक आहे. आणि शाळेमध्ये का नाही केली किंवा पालक विचार सभेत का हा विषय घेतला नाही ती मी आपणास माहिती देणार.